धन्यवाद सर. वळूया पुढील बातमीकडे. अहमदाबाद विमान दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित झालेला आहे. ही मानवी चूक होती की यांत्रिक चूक असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ड्रीमलायनर का कोसळलं? AI-171 ड्रीमलायनरमध्ये बिघाड होता का असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. DGCA कडून निष्पक्ष चौकशी होणार का हाही एक सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली त्यानंतर हे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळजी जोडलेले आहेत. अडसूळजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे त्यामुळे याचं नेमकं कारण काय होतं या दुर्घटनेचे समोरच येईल. मात्र तुमच्या मते शक्यता काय काय वाटतायत? मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने टेक ऑफ झाल्यावर लगेच म्हणजे एक 600 ते 700 फुटापर्यंत विमान गेलं आणि लगेच पुन्हा खाली आलं. हम्म. आपण जर पाहिलं तर विमान हे पूर्णच्या पूर्ण विमान वैमानिकाच्या कंट्रोलमध्ये होतं, कुठेही वाकड तिकडे गेलेलं नाही. हम्म. आणि क्लाइंब करताना विमान दिसतं आणि लँडिंग गिअर खाली आहेत. टेक ऑफ झाल्यावर लगेच पॉझिटिव्ह जसं विमान वर जायला लागतं, हम्म. पहिला कॉल कॅप्टन को पायलटला देतो गिअर अप हम्म. आणि लँडिंग गिअर वर घेतले जातात. कारण लँडिंग गिअरमुळे ड्रॅगही मोठ्या प्रमाणामध्ये विमानावर येतो, इंधनही मोठ्या प्रमाणात होतो आणि ड्रॅगही होतो, हम्म. त्यामुळे लिफ्टही कमी होते. परंतु या ठिकाणी लँडिंग गिअरही खाली दिसत आहेत. हम्म. याचा अर्थ इंजिन फेलियर हे खूप टेक ऑफ झाल्या झाल्या लगेच एखादं इंजिन पहिले आणि नंतर दुसरं इंजिन लगेच हम्म. अशा पद्धतीने झालं असावं. कारण चेकलिस्ट जी आहे, इमर्जन्सी चेकलिस्ट विमानाची जी आहे, जी पायलटला बायहॅट करावी लागते, हम्म. लक्षात ठेवावी लागते. आणि अशा ज्या काही इमर्जन्सीज आहेत ज्यामध्ये QRH क्विक रेफरन्स हँडबुक, जे प्रत्येक विमानाचं स्पेशल बुक असतं, हो. ज्यामध्ये कुठल्याही इमर्जन्सीज होतात तेव्हा ते रेफरन्स वापरले जातात. आणि ती जो पायलट फ्लाइंग आहे किंवा कॅप्टन आहे तो त्या सगळ्या गोष्टी करतो आणि को पायलट त्या एक एक गोष्ट वाचतो आणि हम्म. कॅप्टन त्या पद्धतीने गोष्टी करतो. परंतु अशा ज्या इमर्जन्सीज आहेत याच्यामध्ये क्विक रेफरन्स हँडबुक मध्ये काही गोष्टी दिल्या आहेत, ज्या मेमरी आयटम्स म्हटलं जातं, ज्यांना ज्यांना लगेच तुम्हाला त्या मेमरी आयटम प्रमाणे केलं जातं. आणि त्यामध्ये लँडिंग जी गिअरच्या जी मात्र यायच्या अभिजित आधी जी तर कॉन्फिगरेशनमुळे किंवा ओव्हरलोडिंगमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते, त्यावर तुमचं मत काय? यामध्ये ती शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे जे ड्रीमलायनर वगैरे जे एअरक्राफ्ट आहेत हम्म. यामध्ये ऑटोमेटेड सिस्टम सुद्धा आहे. त्यामुळे जर टेक ऑफ वेट कमी झालं असतं आणि वजन जर जास्त असतं तर टेल स्ट्राईकचे सुद्धा जमिनीवर म्हणजे जेव्हा टेक ऑफ केलं तेव्हा टेल स्ट्राईक सुद्धा व्हायचे चान्सेस हाय असतात अशा वेळी, जेव्हा तुमचा स्पीड लो असतो. आणि त्यामुळे त्या पद्धतीने नक्की आहे की नाही हा सुद्धा विचार करावा लागेल. कारण टेक ऑफ घेताना मग अँगल जर कमी ठेवून जर घेतलं त्यामुळे असेल की तो असला आपण, ती गोष्ट थोडी कमी वाटते. परंतु इंजिन कारण वेट जरी जास्त असलं तरी सुद्धा तुमची टेक ऑफ करताना जी पॉवर आपण जी वापरतो ती 100% पॉवर कधीही टेक ऑफच्या वेळी वापरली जात नाही. बरं. अभिजितजी, आणखीन एक 90% वेगळा 92%. गंभीर आरोप असा केला जातोय की बोईंग विमानावर काही आरोप केले जात आहेत. यावर तुमचं मत काय? आपण जर म्हटलं काही ना काही कुठे ना कुठे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठली गाडी म्हणा, विमान म्हणा किंवा प्रत्येक याच्यामध्ये कुठल्या ना कुठे छोट्या मोठ्या त्रुटी या कायम हम्म. असतात आणि त्या राहणार. आणि त्यांच्यावरच काम करण्याचं आपण जर पाहिलं तर प्रत्येक पायलटला या बोईंग किंवा या जे विमान तुम्ही उडवताय हम्म. त्याचे कंटिन्यू अपडेट चालू असतात. हो. त्यांचं त्याच्यावर प्रत्येक वेळी काम काही ना काही चालू असतं. एक एक चेकलिस्ट चेंज होत असते, कुठलं ना कुठलं हे चेंज होत असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस होत असतात आणि ते गोष्ट करत राहावं लागतं. कारण ह्या ज्या दुर्घटना आहेत विमानाच्या, हे एक दुर्घटना झाली तर ती पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्याचे जी. नक्की काय त्याच्यामध्ये चुकीचं घडलं हे शोधणं फार महत्वाचं. कारण हा विषय हा एवढ्या एका हा, याचं उत्तर शोधण्यासाठी अ, ब्लॅक बॉक्स हातामध्ये आलेला आहे. अभिजितजी, तुमच्याकडून मला हे थोडक्यात समजून घ्यायचं आहे. ब्लॅक बॉक्स कसं काम करतं? कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग यामध्ये कॅप्टन को पायलट आणि कॉकपिट मध्ये जे संभाषण आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल मध्ये जे संभाषण होतं हे त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतं हम्म. शेवटच्या 1 तासाचं. आणि DFDR ज्याच्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग, यामध्ये संपूर्ण एअरक्राफ्टचे हजारो प्रकारचे ज्या मुवमेंट आहेत किंवा ज्या गोष्टी घडतात हम्म. त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्डेड असतात. आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये फक्त तुम्हाला बोलणं त्याच्यामध्ये कळेल,
परंतु TFDR जे आहे खऱ्या अर्थानं ते फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टचे हम्म, मूव्हमेंट आणि कुठलं काय चुकलं, ही गोष्ट त्याच्यामधून DFDR मधून खऱ्या अर्थानं एअरक्राफ्टचे प्रत्येक मूव्हमेंट कुठलं काय अडकलं, फ्लॅप अडकले, का लँडिंग गिअर अडकले, हम्म, का इंजिन थ्रस्ट कमी पडली, का फ्युएल बायपास वॉल लाईट आली आणि फ्युएल मध्ये काही प्रॉब्लेम, कंटॅमिनेशन कधी कधी फ्युएल मध्ये पाण्याचं किंवा कशाचं कंटॅमिनेशन होऊन पाईपलाईन मधून फ्युएल ज्या पद्धतीने मगाशी बोलणं चालू होतं की पोचलं नाही तिथपर्यंत, हम्म. प्रॉब्लेम झाला. तर या सगळ्या गोष्टी या त्याच्यातूनच DFDR मधून लक्षात येईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जे इन्व्हेस्टिगेशन DGCA आहे त्या ठिकाणी FAA सुद्धा येणार, कारण फेडरल एव्हिएशन जे आहे जी, अमेरिकेचं जी. ते ते आहे, आयकाओ आहे. कारण हा फक्त आता विषय हा फक्त एका अहमदाबाद किंवा एक एअर इंडिया हां. किंवा भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. हम्म. तर या जगासाठी हा विषय फार महत्वाचा झालेला आहे. जी. कारण 787 ड्रीम लायनर हे एअरक्राफ्ट संपूर्ण जगामध्ये भरपूर एअरलाईन यूज करतात हो. आणि त्यामुळे प्रत्येक जण घाबरलेला आहे. जी. आणि प्रत्येक जणाला आता ही भीती आहे की कुठली नक्की चूक. मागे मी जसं सांगितलं 737 मध्ये ज्या पद्धतीने मॅक्स एअरक्राफ्ट नवीन आलं आणि त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता सेन्सरमध्ये, हम्म. की टेक ऑफ केल्यानंतर 10 ते 11 डिग्री जे नोज अप पाहिजे त्याऐवजी ते टेक ऑफ 10-11 डिग्री व्हायचं, परंतु सेन्स ठीक आहे. करायचं 17 ते 18 आणि त्यामुळे ते नोज डाऊन ट्रिप करायचं आणि ऑटोमॅटिक नोज डाऊन व्हायचं आणि 3 ऍक्सिडेंट त्यामध्ये घडले. हो. आणि त्यामुळे ती चूक शोधणं, कारण त्याच्यामुळे तेच झालं होतं, पहिली चूक झाली, दुसरी चूक झाली आणि ती चूक शोधण्यामध्ये एअरला बोईंग किंवा या ज्या एजन्सीज आहेत या कमी पडल्या आणि त्यामुळे तिसरा एअरक्राफ्ट सुद्धा त्यामुळे ठीक क्रॅश आहे. झालं. जी. त्यामुळे हे नक्कीच. चुका शोधणं फार महत्वाचं असतं. चुका शोधणं महत्वाचं आहे. अभिजितजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल.